पालिकेच्या अखत्यारीत विभिन्न विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनस व नियमित वेतनाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे नेते सुनील शिंदे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोवर कामगारांच्या रास्त मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपस्थित कामगारांसमोर शिंदे यांनी बोलून दाखवला। नियमित वेतन, दिवाळी बोनस यासह विविध मागण्यांसाठी पालिकेतील कंत्राटी कामगार गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत। कामगारांच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय मजदूर संघाने यापूर्वीही पालिका आयुक्तांना पत्र देऊन मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली। मात्र या संदर्भात कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर शिंदे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। या आंदोलनात पालिकेत शेकडो कंत्राटी कामगार सहभागी झालेत। आंदोलनादरम्यान कामगारांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला। दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी मासिक वेतन आणि अतिरिक्त रक्कम द्यावी, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच ठेवावेत, कंत्राटी कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन व सवलती द्याव्यात, सुधारित वेतनवाढीचा 2015 पासूनच्या फरकाची रक्कम मिळावी, सुरक्षा रक्षकांसाठी 45 वर्ष वयाची अट रद्द करावी, कंत्राटी कामगारांचे वेतन नियमित करावे यासह विविध मागण्या कामगारांनी केल्यात। पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न गेले 3 वर्षापासून मी महापालिकेमध्ये मांडतो। या महापालिकेमध्ये कंत्राटी कामगारांच्यावर खूप मोठा अन्याय अत्याचार चालू आहे। त्याची अनेक प्रकरणे मी आयुक्त साहेबांच्याकडे दिलेली आहेत, अधिकाऱ्यांच्याकडे दिलेली आहेत। आज या दिवाळीच्या तोंडावर कायम कामगारांना एक पगार आणि वर 21,000 रुपये बोनस एवढी रक्कम देण्याचं काम हे आयुक्त साहेबांनी केलं आहे, अधिकाऱ्यांनी केलं आहे। मी त्याचं स्वागत करतो, आनंद आहे। परंतु त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी कामगार जे आमचे काम करतात त्यांना मात्र 1 रुपया बोनस या ठिकाणी मिळत नाही, हा मोठा अन्याय आहे। आणि म्हणून याला दोघंही कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे दोघंही समान काम करतात आणि म्हणून कंत्राटी कामगार अधिनियम जो आहे 1971चा त्याच्यामध्ये क्लिअर तरतूद केलेली आहे की दोघं जर समान काम करत असतील तर दोघांनाही समान वेतन, फायदे, भत्ते दिले पाहिजेत। आणि म्हणजे दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांना नाराजी का, त्यांना का बोनस आपण देत नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे। दुसरा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यासुद्धा आम्हाला दिल्या जात नाहीत कंत्राटी कामगारांना, ही मोठी शोकांतिका आहे। आणि हे प्रश्न हे तुम्ही दिले पाहिजे, त्यांना सुट्ट्या तुम्ही त्यांना दिल्या पाहिजेत, ही आपली दुसरी मागणी आहे। या व्यतिरिक्त अनेक मागण्या आपल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या जसं की पगार वेळेवर करायला पाहिजे, वेतन चिठ्ठी दिली पाहिजे, PF दिला पाहिजे, ESI दिलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याकडे हेतू पुरस्सर डोळेझाक ही केली जाते। कंत्राटदारांच्याकडनं छळ कामगारांचा होतो आहे, त्यांना ह्या कायदेशीर सुविधा मिळत नाहीत आणि अधिकारी त्याच्यामध्ये लक्ष देऊन पुढे येत नाहीत। त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि जर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्याकडे जे कायद्याने त्यांना मंजूर झालेले अधिकार आहेत दुर्लक्ष केलं तर मुख्य नियोक्ता म्हणून आयुक्त साहेबांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली पाहिजे आणि त्यांनी ती केलेली नाही। आणि मग 10 ऑक्टोबरला याच गेटवर मी इशारा सभा घेतली होती। आम्ही इशारा दिला होता महापालिकेत चर्चा करा, बोला आणि याच्यावर मार्ग काढा। या मधल्या दिवसांमध्ये एकही चर्चा आमची झाली नाही आणि फक्त मला डॉक्टर कुणाल खेमनार साहेबांचे आभार व्यक्त करावे लागतील की त्यांनी सुरक्षा रक्षक आणि स्मशानभूमीतले कामगार यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि बोनस हा विषय आयुक्त साहेबांच्या पातळीवरचा आहे, ते निर्णय घेतील असं मला सांगितलं। अशा प्रकारे चालू आहे आणि त्यांनी आता निर्णय घेतलेला नाही। त्यामुळं नाईलाजास्तव सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सगळे या ठिकाणी आमरण उपोषण मी स्वतः सुरू केलं आहे। जोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत मी माघार घेणार नाही, इथनं जागा सोडणार। प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। प्रत्येक वेळेला आमचं टेंडर निघतं आणि त्या टेंडरमध्ये वयाची अट असते, शिक्षणाची अट असते। वय वर्ष 45च्या नंतरच्या लोकांना, सुरक्षा रक्षकांना कमी करतात आणि मग परत त्यांना प्रॉब्लेम येतो ना, 45 वयानंतर त्यांना कोण कामावर घेणार दुसरीकडं, हा पण एक प्रश्न आहे। म्हणून आम्ही म्हणतो की प्रत्येक वर्षी जे टेंडर निघतं ते तसं नसून प्रत्येक 5 वर्षांनी निघावं आणि जरी निघलं तरी कामगार तोच असावा आणि बोनस मिळावा, फरक मिळावा। लोकांच्या काही 5-5 महिन्याचे हे दिलेले नाही, पेमेंट दिलेले नाहीत, ते पण त्यांनी द्यावे। आमचे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते श्री सुनील शिंदे साहेब व उपाध्यक्ष सीताराम चव्हाण साहेब व सेक्रेटरी पळशीकर SK पळशीकर साहेब हे यांच्या नेतृत्वाखाली आजचं उपोषण आयोजित होत आहे आणि ह्या उपोषणाला खरंच यश मिळेल असं पुणे महानगरपालिका कामगार संघटनेचा सरचिटणीस आहे
आणि माननीय सुनील शिंदे हे अध्यक्ष आहेत, कायम स्वरूपी जे कामगार आहेत त्यांचीसुद्धा युनियन आम्ही या ठिकाणी चालवतो आहे. त्या युनियनच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो आहे. फक्त कंत्राटी कामगार जे आमचे सभासद आहेत त्यांना बोनस मिळत नाही. वास्तविक ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. आम्ही कायद्याच्या बाहेरचं काहीच मागत नाही. जो कंत्राटी कायदा आहे 1971चा, त्या कायद्याच्या अंतर्गत ज्या सुखसुविधा आणि जे कंत्राटी कामगारांना हक्काचं जे मिळायला पाहिजे ते ह्या शासनाकडून मिळत नाही. ही फार मोठी आमची शोकांतिका आहे. बोनसचा सुद्धा प्रश्न तसाच आहे की त्यांना बोनस आहे, 12 महिने काम केल्यानंतर 13व्या महिन्याचा बोनस त्यांनी दिलाच पाहिजे कायद्यानुसार, पण त्या कंत्राटी कामगारांना तो मिळत नाही. वास्तविक पाहता ह्या कामगारांना पगार कमी असताना अतिशय कमी पगारात ह्यांचा संसारसुद्धा होत नाही, तरीसुद्धा ते त्या मनपाची नागरिकांची सेवा करतात मनपामध्ये. आणि मूळ मालक म्हणून कमिशनरने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, पण ते लक्ष देत नाहीत. या पुणे महानगरपालिकेत जवळजवळ 10,000 कंत्राटी कामगार आहेत. या कंत्राटी कामगारांना दुसरं कुठलंही उत्पन्न नाही. या कामगारांना त्यांनी बोनस या दिवाळीचा दिलाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि या आग्रही मागण्यासाठी आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय सुनील शिंदे साहेब यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण